ते सगळेजण आता या बसमध्ये चढणार आहेत। आपण पाहू शकतो जसप्रीत बुमराह आलेला आहे। आपण पाहतोय चाहत्यांनी मोठा जल्लोष केलाय। जसप्रीत बुमराह हे आता बसमध्ये चढतायत। त्यानंतर इतर खेळाडू एक एक करून बसमध्ये चढणार आहेत। बुमराह असेल, जडेजा असेल, त्यासोबतच राहुल द्रविड असेल, अक्षर पटेल असेल, सोमेश आपण पाहतोय की एक एक खेळाडू जे आहेत ते सगळे खेळाडू आता बसमध्ये चढत आहेत। एकीकडे दुसरीकडे जर आपण सोमेश पाहिलं तर हॉटेलमधलं हे सेलिब्रेशन टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी केक कटिंग केलेला आहे। विशेष केक हा टीम इंडियासाठी तयार करण्यात आलेला होता या हॉटेलकडून। आणि सोमेश जर बघायचं झालं तर या हॉटेलपासून ते पंतप्रधानांचं निवासस्थान हे अंतर किती किलोमीटर आहे, किती वेळ लागू शकतो त्यांच्या या छोट्याशा प्रवासासाठी? साधारणपणे आता इथून 7 लोक कल्याण मार्ग हा फार दूर नाहीये। इथून जवळपास एक 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे। जे अंतर कापायला आता या बसेसना एक 5 ते 10 मिनिटं लागतील। 10 मिनिटात हे सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचतील। यावेळी आशिष शेलार देखील तिथे उपस्थित असणार आहेत, जय शाह उपस्थित असणार आहेत आणि पंतप्रधान मोदींसोबत लंच करून त्यानंतर हे सगळे खेळाडू पुन्हा एकदा हॉटेलकडे येतील आणि नंतर एअरपोर्टच्या दिशेने रवाना होतील अशी माहिती आपल्याला मिळते। सध्या हे सगळे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने जायला निघालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी या सगळ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद आणि चहापानाचा कार्यक्रम आहे। हे सगळे जण पंतप्रधान मोदींच्या घरी जेवण करून तिथून पुढे मुंबईच्या दिशेने जायला निघतील। आता साधारणपणे 10:30ची वेळ, हे सगळे जण 11:15 वाजेपर्यंत पंतप्रधान मोदींच्या घरी पोहोचतील। तिथून 11 वाजल्यापासून ते जवळपास 2 वाजेपर्यंत हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी थांबतील आणि तिथून पुढे 2 वाजता हे सगळे जण मुंबईच्या दिशेने जायला निघणार आहेत। मुंबईला जाणारी फ्लाईट ही 4 वाजता मुंबईत पोहोचेल अशी माहिती आहे आणि त्यानंतर मग तिथून हे सगळे खेळाडू हे पुढे जाऊन मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत। आता आपण पाहतोय की मोठा उत्साह हा चाहत्यांमध्ये ITC मौर्य या हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळतोय। अनेक क्रिकेट फॅन्स हे एक झलक आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी, या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी करून इथे उभे आहेत आणि ITC मौर्य या हॉटेलला देखील आज वेगळा साथ चढला होता, कारण चॅम्पियन्सचं स्वागत करण्यासाठी हे हॉटेल सज्ज झालं होतं। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी, हॉटेलमधील सगळ्या स्टाफनी, BCCI कडून जी व्यवस्था करण्यात आली होती त्या सगळ्यांनी या खेळाडूंसाठी केक कापलेला आहे, या खेळाडूंचं स्वागत केलेलं आहे। हे सगळेजण आता फ्रेश अप होऊन पुढे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। आता आपण पाहू शकतो की हे सगळे खेळाडू सोमेश अगदी काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या टीम इंडियाची भेट होणार आहे। पण जर बघायचं झालं तर गुजरातला ज्यावेळेला 50 षटकांचा वर्ल्ड कप झालेला होता आणि टीम इंडियाला त्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती, त्यावेळेला सुद्धा ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन मोदींनी त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यानंतर आता T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया ही विश्वविजेती होऊन भारतामध्ये आलेली आहे, तो विश्वचषक घेऊन आलेली आहे। त्यामुळे ज्यावेळेला हे विश्वचषक जिंकला तेव्हा देखील मोदींनी टीम इंडियाला शाबासकी दिली, सांत्वन ते शाबासकी। त्यामुळे आजची होणारी ही भेट नक्कीच वेगळी असणार आहे। नक्कीच दीपक, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळी प्रत्येक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये हरली होती, त्यानंतर प्रचंड दुःख हे सगळ्या भारतीयांना झालं होतं। भारतातील अनेक क्रिकेट चाहते त्या दिवशी दुःखी झाले होते, नाराज झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यावेळी या सगळ्या क्रिकेटपटूंचं सांत्वन केलं होतं। विशेषतः राहुल द्रविड यांचं सुद्धा सांत्वन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि त्यानंतर आता हा विश्वचषक टीम इंडियाने जिंकलेला आहे। विशेष म्हणजे गेल्या 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एखादा विश्वचषक हा भारताकडे येतोय, त्यामुळे हा उत्साह अभूतपूर्व आहे, हा उत्साह अतुलनीय आहे आणि हा उत्साह कदाचित असा उत्साह पुन्हा पुन्हा क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसावा यासाठीच्या शुभेच्छा घेऊन
हे सगळे क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात जातील असं दिसतंय. सध्या हे सगळेजण हॉटेलमधून बाहेर पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने इथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो खेळाडू बाहेर पडतायत हॉटेलमधून आणि हे सगळेजण निशिकांत दुबे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. हे आता बसमध्ये चढतायत. त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीमागे इतर खेळाडू सुद्धा चालतायत आणि ते सगळेजण बसमध्ये चढतायत. ऋषभ पंत आपण पाहू शकतो आपल्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. एक एक खेळाडू जसजसे त्या हॉटेलमधून बाहेर पडून बसमध्ये चढतायत तसा चाहत्यांचा उत्साह वाढतोय. अनेक लोक गर्दी करून या हॉटेलच्या प्रांगणामध्ये एक झलक पाहू इच्छितात या सगळ्या खेळाडूंची. अनेक लोक हॉटेल्सच्या कंपाऊंडवर चढलेले आहेत, तिथून ते हे खेळाडू पाहतायत. सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि हे सगळे उमेश, विराट कोहली देखील आता या मौर्य हॉटेलमधून बाहेर पडतो आहे. मोठं सेलिब्रेशन केलं जात आहे. अनेकांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटू सोबत फोटो देखील काढायचा आहे. सेल्फी कॅमेरे ऑन झालेले आहेत. अनेक जण व्हिडिओ देखील काढतायत. आजचं जर दिल्लीचं चित्र पाहिलं तर आज दिल्लीतली जी सकाळ होती ही काहीशी वेगळी होती असं म्हणावं लागेल. पाहू शकतो नक्कीच हा जो क्रिकेट फॅन्स मधला उत्साह आहे आपण ऐकू शकतो. किती मोठ्या आवाजाने मोठ्या उत्साहाने चीअर करतायत सगळेजण. या खेळाडूंना विजेते आहेत, चॅम्पियन्स आहेत, त्यामुळे क्रिकेट फॅन्स मध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि अतिशय कठीण असा हा अंतिम सामना झाला होता. अटीतटीची चुरस झाली होती आणि अटीतटीचा सामना जिंकून इंडियन क्रिकेट टीम ही भारतात आलेली आहे. आणि भारतात आल्यानंतर सर्वप्रथम ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन मोदींच्या शुभेच्छा घेतील.